तर यवत या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवत इथे राडा झाला होता, दगडफेक झाली होती, जाळपोळ झाला होता आणि या प्रकरणी आता यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। कालची घटनाचे अनुषंगाने सध्यापर्यंत एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या 5 गुन्ह्यात काही लोकांना हिरासतमध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन करून ज्याचा आक्रमक रोल आम्हाला सीसीटीव्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे, त्याला अरेस्ट करण्याची सुद्धा ते प्रोसिजर चालू आहे। यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी काल जी परिस्थिती घडलेली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जे आहे ते परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। सध्या मी या यवत शहरामध्ये आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी यांच्या वतीने जमावबंदीचा आदेश जो आहे तो या ठिकाणी लागू केलेला आहे। या ठिकाणी यवत शहर जे आहे ते कडकडीत बंद असल्याचं आपल्याला आज पाहायला मिळत आहे। अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने जी आहेत ते या ठिकाणी उघडलेली दिसत नाहीत। संपूर्ण बाजारपेठ जे आहे ते बंद असल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्वत्र पोलीस बंदोबस्त जो आहे चोख पोलीस बंदोबस्त या यवत शहरामध्ये जे आहे ते ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने कालची घटना घडली त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि 5 जणांच्या वेगवेगळ्या फिर्यादीनुसार अनेक जणांवरती जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत। अनेक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। खऱ्या अर्थाने आता हे यवत शहर जे आहे ते या यवत शहरामध्ये जमावबंदीचा आदेश जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच आता जी परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेला आहे। खऱ्या अर्थाने आता जमावबंदीचा आदेश देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, यवत।